सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यात आली आणि आता प्रयागराजहून बीडच्या दिशेने पोलीस खोक्यासह रवाना झालेत। प्रयागराज कोर्टाने खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिला असून उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली होती आणि त्याच्यावर मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटकेत घेतलं। उत्तर प्रदेश आणि बीडच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काल त्याला अटक केलेली आणि आता ते प्रयागराजहून महाराष्ट्राच्या दिशेने निघालेत। तर एका बाजूला खोक्या भोसलेला प्रयागराजहून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणतात, तर दुसऱ्या बाजूला खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागाने आता कारवाई केलेली आणि वन विभागाचा बुलडोझर चाललाय। वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्यानेही कारवाई करण्यात आलेली आहे। खोक्या भोसलेचे अनेक कारनामे दररोज समोर येत आहेत आणि आता खोक्या भोसलेनं खरं तर वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्याचं समोर आलं आणि आता वन विभागाला जाग आली असून वन विभागानं बुलडोझर चालवलाय। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर, कारण की हे घर ग्लास हाऊस ज्या जमिनीवर होतं ती जमीन वन विभागाच्या अखत्यारीत येते आणि त्याचमुळे वन विभागानं आता ही कारवाई केलेली आहे। एका बाजूला खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केलेली आहे, त्याला आता महाराष्ट्राच्या दिशेने आणि आता येते उद्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्याला हजर केलं जाणार आहे न्यायालयामध्ये पहिल्यांदाच। तर दुसऱ्या बाजूला वन विभागाला आत्ता जाग आलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर खोक्या भोसलेचं हे घर होतं आणि आता वन विभागानं अखेर या घरावर बुलडोझर चालवलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, वन विभागाच्या जमिनीवर खोक्या भोसलेनं त्याचं घर बांधलेलं होतं, आत्ता वन विभागाला जाग आलेली आणि वन विभागानं बुलडोझर चालवलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं मोठी कारवाई केलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्यानं वन विभागानं ही कारवाई केली असून आता या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याचे दररोज नवीन कारनामे समोर येत आहेत। हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं ते एका व्हायरल व्हिडिओवरनं एक अमानुष पद्धतीने एका तरुणाला मारहाण केली जात होती आणि त्या व्हिडिओवरनं हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं। जेव्हा आणखीन खोलात गेले हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समजलं की अनेक हरणांची, मोर म्हणजे राष्ट्रीय पक्षी, त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानं वन विभागाच्या जमिनीवर घरही बांधलं ज्यावर आता बुलडोझर चालवण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, सध्याची परिस्थिती काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच आपण बघू शकतो की सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावरती आता कारवाईला बडगा उचललेला आहे। वन विभागाकडून सतीश भोसलेला एक नोटीस देण्यात आली होती आणि ज्या जागेवरती सतीश भोसले राहतोय ती जागा आहे ती वन विभागाची आहे, शासकीय जागा आहे। सतीश उर्फ खोके भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। वेगवेगळ्या स्वरूपाचे त्याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत। म्हणजे ह्या वेळेची मोठी कारवाई म्हणावी लागेल की वन विभागाच्या ज्या जागेवरती तो राहतो ते ग्लाउस हाऊस आहे ते वन विभागाच्या जागेवरती असल्यामुळे ती तात्काळ हटवण्यात यावी अशी नोटीस सतीश उर्फ खोक्या भोसलेला देण्यात आली होती। त्या नोटीसनंतर आता प्रत्यक्षात कारवाईला वन विभागाकडून आणि त्याचबरोबर शिरूर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी संपूर्ण जे चित्र आहे ते आपण पाहू शकतो। दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसले जे ग्लाउस हाऊस आहे ते त्यांनी बांधलं होतं ते आता काढण्याचं काम वन विभाग आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे। जी नक्कीच। मात्र आता जेव्हा खोक्या भोसलेचे इतर कारनामे समोर आल्यानंतर वन विभागाला जाग आलेली, आता समजलं का वन विभागाला की त्यांच्या जमिनीवर खोक्या भोसलेने अशा पद्धतीने अतिक्रमण करत घर केलेलं आहे? नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोके भोसले याच्यावरती ज्यावेळेस अमानुष मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर सतीश भोसलेचे नवनवीन काळे कारनामे समोर आले, काही व्हिडिओ समोर आले। ज्या जागेवरती नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर कारवाईचा बुलडोझर अखेर चालला गेलेला आहे खोक्याच्या घरावर। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर अखेर कारवाई करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत त्यानं घर बांधलेलं होतं आणि त्याचमुळे आता अखेर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, खोक्याच्या घरावर अखेर कारवाई करण्यात आलेली, बुलडोझर चालवलेला, काय अधिकची माहिती आहे? पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे। खोक्याचं वन विभागाच्याच जमिनीवर
त्याचा बंगला आणि त्याचं घर होतं आणि विशेष म्हणजे त्याच ठिकाणी त्याचं कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये काल दिवसभरातली चौकशी झाल्यानंतर आता थेट बुलडोझरनी कारवाई सुरू झालेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तिथं आहेत. सुरुवातीला त्या परिसरामध्ये असलेलं जी मोठा परिसर होता त्या परिसरातल्या सगळ्या काचा त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय त्या परिसरामध्ये अवैध बांधकाम केल्याची माहिती वन विभागाकडून मिळते आहे आणि ती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. या सगळ्या परिसरामध्ये तो एक मोठा हॉल आहे, ज्या हॉलमध्ये तो वेगवेगळ्या बैठका घेत असायचा. विशेष म्हणजे तो एका पदावर असल्यामुळं वेगवेगळे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पदाधिकारी तिथे येत होते आणि त्यांना तिथं बोलून तिथं मीटिंग करायचा. सोबतच त्या ठिकाणी एक किचन आहे, ज्या किचन मध्ये तो वेगवेगळे मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या लोकांना खाऊ घालायचा अशी ख्याती होती, तशी चर्चा होती. ते सुद्धा आता तोडण्यात येत आहे. ग्लास भवन असं त्याचं ओळख होती, म्हणजे ती पूर्ण काचेचा महाल असल्यासारखी ती पूर्ण इमारत आहे आणि त्या इमारतीला सगळ्या बाजूने काच लावलेल्या आहेत. त्या सुद्धा काचा काढून त्यावर ही मोठी कारवाई करण्यात येत आहे. खोक्याला आता उद्या सकाळपर्यंत बीडमध्ये आणलं जाईल. त्याचबरोबर शिरूर परिसरामध्ये त्याची जी दहशत होती त्या दहशतीनुसार त्या परिसरात जे त्यांनी कारनामे केले त्यानुसार त्याचा जबाब घेतला जाणार आहे. त्याच्यासोबत सगळी पाहणी सुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळते. तत्पूर्वी त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर तो कोणत्या कोणत्या ठिकाणी जात होता किंवा तो काय करत होता याची माहिती पोलीस घेतील. मात्र तत्पूर्वीच वन विभाग आणि पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून जी माहिती घेतली, जी चौकशी केली, त्या सगळ्या चौकशीच्या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आणि ही पहिली कारवाई आहे. ते बुलडोझर आणून पूर्णतः त्या परिसरातला सगळा त्यांनी जी बांधकाम केली होती ती सगळी उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या करण्यात येत आहे. हा सगळा जो परिसर आहे जिथे त्यांनी बांधकाम केलेलं होतं, जिथं तो मोठ्या आविर्भावानं राहायचा, त्या ठिकाणी कार्यकर्ते यायचे. ज्या ठिकाणी हे घर होतं ती जमीन वन विभागाची असल्याचं समोर आलेलं आहे. धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर खोक्याच्या घरावर अखेर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. वन विभागाच्या जमिनीवर तो अतिक्रमण करत हे घर बांधलेलं होतं. तर एका बाजूला आपण पाहतोय खोक्यावर ही कारवाई होते, मात्र बीड मधली जी गुंडागिरी आहे ती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. बीड मधला मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. यात मार खाणाराच मारकुटा निघाल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे देशमुखांचे साडू दादा खिंडकर यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. ओंकार सातपुतेला खिंडकरनं मारहाण केली होती आणि आता ओंकार सातपुते मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे. दादा खिंडकर यांनी ओंकार सातपुतेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादा खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकर सकाळी पोलिसांना शरण आलेला आहे. दरम्यान ज्या दादा खिंडकरकडनं सातपुतेला मारहाण करण्यात आली होती तो सातपुते सुद्धा एका इसमाला मारहाण करत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बीड मध्ये नक्की चाललंय तरी काय, बीड मध्ये माणुसकी उरलेली आहे की नाही असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. बीड जिल्ह्यातील कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातनं एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. कोर्टामध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. तर 40 ते 50 गुंडांनी हातात धारधार शस्त्र घेऊन कुटुंबियांवर हल्ला केलेला आहे. मारहाणीत भिसे कुटुंबीय गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे रक्त बघा, रक्त माझं रक्त बघा तुम्ही. तर बीडमधल्या गुंडागिरीचे असे अनेक व्हिडिओ दररोज समोर येत आहेत आणि आता बीड पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. बीडच्या पोलीस दलामध्ये आता आडनाव वापरण्यावर बंदी आहे. बीडमध्ये एवढा जातीय तणाव वाढवलेला आहे की पोलिसांना आता आपलं आडनाव काढून टाकावं लागतंय. पोलिसांच्या नेमप्लेटवर आता जातीचा उल्लेख असणार नाही. सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा निर्णय घेतला असून त्यांची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केलेली आहे. आमची सर्व्हिस बजावत आहे त्यावेळेस आमची पास्ट काय आहे आणि आमच्या कास्ट काय आहे त्याच्यावर आमच्या काम डिपेंड होत नाही. आम्ही सगळे लोकांना कायद्याप्रमाणे निष्पक्षप्रमाणे आम्ही त्यांना सर्व्हिस देणार आहे. त्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे की माझे कॉन्स्टेबलरी माझ्या ऑफिसला पण विश्वास बसेल आणि सिमिलरली जे येणारे कंप्लेनंट आहे, येणारे जनता आहे त्यांना आमच्या
लोकांची चेस्ट बघून, त्यांच्या नेमप्लेट बघून ते कुठल्याही प्रकारच्या बाईस नाही फॉर्म करणार की हे माणूस आमचं ऐकणार की नाही ऐकणार. आणि या निर्णयामुळे यामुळे बीडमध्ये किती जातीय तणाव वाढलेला होता याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि हे थांबवण्यासाठी एक पाऊल पोलीस दलानं उचललेलं आहे. या अंतर्गत इतर बातम्यांकडे बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केलेली आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आणि आताची मोठी बातमी आपण पाहूयात. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभाग बुलडोजर फिरवतोय. वनविभागाच्या जागेवर अवैधरित्या घर उभारल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागाचा बुलडोजर. मालकी हक्काचा दावा दाखल करण्यासाठी 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली. 7 दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून वन विभाग हे संपूर्ण अतिक्रमण काढणार आहे. ग्लास हाऊस असं याला म्हटलं जायचं कारण की संपूर्ण काचेनं बनवलेला हा संपूर्ण बंगला होता आणि या बंगल्याच्या आतमध्येच मोठमोठ्या पार्ट्या चालायच्या, मांस शिजवलं जायचं. आणि आता हे घर जे त्याने बांधलेलं आहे ते वनविभागाच्या जमिनीवर असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता वनविभागाला जाग आली असून वनविभागानं मोठं पाऊल उचललेलं आहे. या घरावर हातोडा बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. प्रयागराजमधून एका बाजूला खोक्या भोसलेला अटक करण्यात आलेली तर दुसऱ्या बाजूला आता त्याच्या घरावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. याला कारण म्हणजे त्याने बांधलेलं घर हे वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं, अवैधरित्या बांधलेलं होतं आणि त्याचमुळे या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाईची दृश्य आपण पाहतोय. पुढच्या 7 दिवसांमध्ये मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे आणि जर मालकी हक्क सिद्ध केला नाही तर संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. वन विभागाचा बुलडोजर चाललेला आहे खोक्या भोसलेच्या घरावर. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माधव, घरावर बुलडोजरचा चाललेला आहे, मात्र मालकी हक्काचा दावा करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. काय अधिकची माहिती आहे? एकतर यापूर्वीच वन विभागाच्या वनपरिक्षेत्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं होतं, त्याची नोटीस दिली होती. त्या नोटिसीमध्ये सतीश येरळा भोसले, त्याचबरोबर त्याची बायको दीपाली भोसले, त्याचा भाऊ त्या भोसलेची बायको, या सगळ्या तिघांनाही नोटीस दिली होती की वन विभागाच्या सर्वे नंबर 91 मध्ये अतिक्रमण करून अवैधरित्या तो राहत होता आणि त्यांनी घर बांधलेलं होतं आणि त्यावर ती कारवाई करण्यात आली. ही कायदेशीर कारवाई आहे आणि अशा स्थितीमध्ये आता थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे. एक तर वन विभागाच्या ज्या जमिनीवर त्यांनी घर बांधलं होतं तो त्या परिसरात सगळीकडे वेगवेगळी त्याचा ग्लास हाऊस असेल किंवा त्याचं किचन असेल, त्याच्यावर लोकांना बसण्यासाठी, कार्यकर्त्यांना बसण्यासाठीची जागा असेल किंवा त्याच्या मौज मजेसाठी सगळी अशी आलिशान व्यवस्था त्यांनी या परिसरामध्ये केलेली होती. आणि याच अनुषंगानं त्या ठिकाणी वन विभागाला जी माहिती मिळाली होती त्याची संपूर्ण तपास केल्यानंतर तिथं असं लक्षात आलं होतं की वन विभागाकडे तपासल्यानंतर त्याचे अवैध मांस सुद्धा त्याच परिसरामध्ये सापडलं होतं. या परिसरामध्ये डोंगररांगा असेल किंवा शिरूर, आष्टी, पाटोदा, त्यावर बीडच्या काही भागामध्ये तो अवैधरित्या शिकार करायचा. प्राण्यांची शिकार केल्यानंतर तो इथं त्याचं मांस शिजवायचा आणि तिथं खायचं आणि त्या ठिकाणी बरेच लोक यायचे अशी माहिती मिळते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी गट नंबर 51 ही कारवाई सुरू केलेली आहे. आता सुरुवातीला जे त्यांनी शीश महल बांधला होता जो काचेचा पूर्ण आहे तो पाडण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली. तत्पूर्वी इथे नोटीस लावली होती. त्याचबरोबर त्या परिसरामध्ये जे लोखंडी बांधकाम केलं होतं, वेगवेगळे कंपार्टमेंट तयार केलेले होते, त्या कंपार्टमेंटची तोडणी झालेली आहे आणि आता थेट बुलडोजर त्या घरावर लागलेला आहे आणि त्याची कारवाई सुरू झालेली आहे. जी, धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर घरावर अखेर बुलडोजर चाललेला आहे, खोक्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. अवैधरित्या अनधिकृतरित्या त्यानं वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत हे घर बांधलेलं होतं आणि आता अखेर वन विभागाने ही कारवाई केलेली आहे. आलिशान असं घर त्यानं वन विभागाच्या जमिनीवर अवैधरित्या उभारलेलं होतं. शीश महल ग्लास हाऊस असं नाव त्याने या घराला दिलेलं होतं आणि याच घरामधून अवैधरित्या मांस सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मांस शिजवलं जायचं असंही समोर आलेलं आहे. आणि
खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत. आपण पाहिलेले. सुरुवात झाली एका व्हिडिओवरनं. एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यानं अनेक हरणांची, काळविटांची, सशांची आणि मोरांची शिकार केल्याचंही समोर आलं. शिकारीचं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार करत असताना वनविभाग मात्र सतर्क नव्हता का? वनविभागाला जाग नव्हती का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होता. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता जाऊन कुठेतरी वनविभागानं ही कारवाई सुरू केलेली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत. माधव, व्हिडिओपासून सुरुवात झाली एका व्हिडिओनंतर अनेक हरणांची, काळविटांची शिकार आणि आता हे अवैध घर. गेली कितीतरी वर्ष हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं. मात्र वनविभाग जागृत नव्हता का? वनविभागाला जाग नव्हती का? की वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच साठवलोट होतं? असे अनेक प्रश्न या निमित्तानं सर्वसामान्य विचारतायत. काय अधिकची माहिती आहे? त्यामुळेच आता वन विभाग सुद्धा घेऱ्यात अडकलेला आहे. कारण इतकी वर्ष हा इतक्या अवैधरित्या सगळी कामं करत होता. त्याचबरोबर अवैधरित्या असेल किंवा परवानगी नसतानाही त्यांनी तो शिकार करायचा. आणि ही शिकार करत असताना वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांना माहित नव्हतं का? असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता आणि त्याची चर्चा सध्या सुरू आहे. आणि या एका बाजूनं असाही अर्थ होतोय की या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी आता जी व्यवस्था आहे, वरिष्ठ व्यवस्था, तिनं पुढे यावं अशी एक मागणी होताना दिसते आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जवळपास 10 ते 15 वर्षांपासून या परिसरामध्ये या खोक्याची दहशत होती. तो एकटा नाही तर त्याचा भाऊ सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होता आणि कुटुंबातले इतर सदस्य सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात साथ देत होते अशी चर्चा आहे. आता त्याचाही तपास आता पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण खोक्या ज्या परिसरामध्ये फिरायचा तो सगळा परिसर म्हणजे नगर आणि बीड जिल्ह्यातला हा सगळा परिसर आहे. अक्की, पाटोदा, त्याचबरोबर मांजरसुंबा, त्याच्यानंतर भूम, परंडा, हा सगळा डोंगराळ भागामध्ये तो विस्तारला होता. तो फिरायचा, हरणांची शिकार करायचा, मोरांची शिकार करायचा. ज्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी परवानगी नाही, जो शिकार केल्यानंतर गुन्हा दाखल केला जायचा, ती शिकार करायचा आणि त्यानंतर त्याचं मांस तिथं शिजवायचा आणि वेगवेगळ्यांना मेजवानी द्यायची अशी कळतंय. आता त्या मेजवानीमध्ये आतापर्यंत कोणकोणी ती मेजवानीची ती खातरदारी घेतलेली आहे किंवा ज्याची बर्दास्त त्यांनी ठेवली आहे अशी नावं पुढे येणं गरजेचं आहे, अशी एक या संदर्भात चर्चा होते. तेव्हा आता ही पहिली कारवाई सुरू झालेली आहे. खरं तर वन विभागाने आता पूर्ण चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली आहे. पण खऱ्या अर्थानं वन विभागाची चौकशी करण्याची गरज आहे. पण आता खोक्याला म्हणजे सतीश भोसलेला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली त्यावेळेस मात्र वन विभाग अत्यंत तातडीनं कारवाई करायला सुरुवात केली आहे. 7 दिवसाची नोटीस दिली होती. त्या नोटीसीनंतर त्याच्याकडून कुठल्याही कुटुंबाकडून उत्तर आलं नाही आणि त्या परिसरामध्ये जे वन विभागाच्या गट नंबर 51 मध्ये त्यांनी आलिशान महालासारखा एरिया सगळा सजवून ठेवला होता. तो सजवलेला सगळा परिसर आता बुलडोझरनं पूर्ण उद्ध्वस्त केला जातो आहे. आणि त्यानंतर आणखी त्याचे कुठे कुठे काय त्याचे त्यांनी उभं केलेलं आहे, ही जी व्यवस्था त्यांनी उभी केलेली आहे त्याचाही सध्या पोलीस तपास करतायत. पण ही कारवाई वन विभागावर केल्यानंतर पोलीस सुद्धा त्याच दृष्टीने आता कारवाईसाठी सतर्क झालेला आहे. उद्या सकाळी खोक्या उर्फ सतीश भोसला शिरूर आणि बीड मध्ये आणलं जाईल. त्यानंतर त्या परिसरातली त्याची सगळी माहिती घेतली जाईल, त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कोर्टात पुन्हा सादर केलं जाईल. पण साधारणतः 14 दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यासाठी सगळी तयारी पोलिसांनी केलेली आहे. या कस्टडीच्या काळामध्ये मात्र अनेक त्याचे कारनामे उघड होऊ शकतात. कारण आतापर्यंत जे व्हिडिओ समोर आलेले होते ते अत्यंत धक्कादायक व्हिडिओ होते. एक तर अत्यंत प्रचंड दहशत त्या परिसरात होती. लोकांना तो मारायचा, कुणी आडवा आलेल तर त्याला प्रचंड त्रास द्यायचा आणि त्यासोबतच त्याच्या पैशाचा माज इतका होता की अनेकांकडे त्याची व्हिडिओ आहेत. पण त्याची दहशत आणि त्याची भीती असल्यामुळे अनेक जण त्याच्या कुठल्याही लोकांच्या समोर येत नव्हते किंवा माध्यमांच्या समोर येत नव्हते. आता एक व्हिडिओ त्याच्या समोर येऊ लागलेत. अत्यंत पैशासाठी म्हणजे त्याचं नाव खोक्या का पडलं तर याची एक रंजक कहाणी तिथं सांगितलं जाते. त्या खोक्यामध्ये तो अक्षरशः खोके आणि कोटी लाखो रुपयाच्या गोष्टी तो सातत्यानं करत असायचा आणि मग त्यामुळे त्याचे नाव पडल्याचंही आता चर्चा. नेमकं त्याचं नाव कधीपासून पडलं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण अनेक राजकीय लोकांचाही वर्दस असल्याची चर्चा आहे. नक्कीच आपण फार महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. खोक्याचा जो माज आहे तो माज आतापर्यंत इतका चढलेला आहे, यामागे नक्कीच राजकीय वरिदहस्त असणार अशी चर्चा आहे. त्यामुळे खोक्याचा बोक्या नक्की
नक्की कोण आहे, खोक्याला इतकं जास्त पाठबळ. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की मोठमोठ्या प्रमाणात त्याच्याकडे कॅश असायची, अशा पद्धतीनं हरणांची काळविटांची शिकार व्हायची आणि वनविभाग त्याकडे कानाडोळा करत होता, दुर्लक्ष करत होतं. तर अर्थातच कुणाचं पाठबळ या खोक्याच्या मागे होतं आणि ते पाठबळ कुणाचं आहे हे शोधण्याच्या दृष्टीने आता वनविभाग आणि पोलीस कारवाई करतायत का? तर खोक्याचा माज उतरवला जातोय, घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. खोक्याचे अनेक प्रताप गेल्या काही दिवसात समोर आल्याचं आपण पाहिलेलं आहे. हरिण काळविटांची शिकार ते आता वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत अवैधरित्या हे घर उभारलेलं होतं आणि याच घरामध्ये जंगी पार्ट्या व्हायच्या, मांस शिजवलं जायचं अशी सगळी माहिती समोर येते. दरम्यान खोक्याला इतका माज चढलाच कसा, खोक्याच्या मागे नक्की कुणाचं पाठबळ आहे, खोक्याला कुणी इतकी हिंमत दिली आणि खोक्यावर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे जोडलेले आहेत. माधव, आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की कुणाचं पाठबळ या खोक्याच्या मागे होतं, या खोक्याचा बोक्या नक्की कोण आहे हे शोधण्याच्या दृष्टीने आता पोलिसांचे तपास सुरू झालेला आहे का? पोलीस गेल्या आठवड्याभरापासून ती चौकशी करतायत. काल स्वतः मी बीडचे SP नवनीत कावत यांच्याशी बोललो. ते म्हणाले की या सगळ्या गुन्ह्यासंदर्भातल्या माहिती आम्ही घेत आहोत, कारण गेली 7-8 दिवस त्याच्या शोधामध्ये पोलीस यंत्रणा काम करत होती. वेगवेगळ्या जवळपास 6 टीम काम करत होत्या आणि त्या 6 टीमला काल सकाळी प्रयागराजमधून त्या खोक्याला अटक केल्यानंतर यश मिळालेलं होतं. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला जे 3 गुन्हे दाखल झाले होते, 3 गुन्ह्याच्या अनुषंगानं नेमकं तपासामध्ये काय काय मिळतं याची पूर्ण माहिती, पूर्ण तपास पोलिसांनी केलेला आहे. हा करत असताना तो इतक्या उंचीवर आर्थिकदृष्ट्या इतका सक्षम कसा झाला, त्याचबरोबर त्याचे कुणाशी आर्थिक आणि राजकीय घनिष्ठ संबंध होते याची पोलिसांनी चौकशी केलेली आहे. आता पोलीस पूर्ण माहिती द्यायला तयार नाहीत, कारण आता जर माहिती दिली तर पुढच्या काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. त्यामुळे काही गोष्टी अजूनही पोलिसांनी माध्यमांसमोर किंवा लोकांसमोर मांडलेल्या नाहीत. आणि एक लक्षात येतंय की याचे आर्थिक राजकीय संबंध कुठे कुठे आहेत याचा मात्र शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. हे करत असताना तो ज्या परिसरामध्ये राहतोय, ज्या परिसरामध्ये तो वाढला, त्याचा विस्तार झाला, त्यानंतर त्याचा माज वाढला, तो कुणामुळे वाढला त्याची आता नावं हळूहळू समोर येऊ शकतात. पण त्यासाठी आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आल्यानंतर ती नावं येऊ शकतात. विशेषतः आपण जसं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सगळ्या तपासानंतर काही नावं पुढे आली होती, काही गोष्टी समोर आल्या होत्या, तशाच पद्धतीनं पुढे येऊ शकतात अशी शक्यता आहे. या घटनेत सुद्धा जे काही साक्षीदार आहेत हे साक्षीदार काही गुप्त साक्षीदार या पोलिसांना सापडण्याची शक्यता आहे. गुप्त साक्षीदाराकडून ही सगळी माहिती सुद्धा मिळू शकते, कारण इतकी वर्ष या परिसरामध्ये दहशत निर्माण करत असताना, नोटा उधळत असताना, नोटांचा माज करत असताना त्याने अनेकांची सोय केलेली आहे. अनेकांना आपण इंग्रजी शब्द वापरतो की सर्व्हिस दिली आहे. असे कोण कोण आहे जे सर्व्हिस घेणारे, त्याला नक्की कोणी साथ दिली हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. तर खोक्याचा माज उतरवला जातोय, त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. एका बाजूला खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे. उद्या त्याला शिरूर बीडमध्ये आणण्यात येईल आणि न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्या न्यायालयामध्ये उद्या काय घडतं, त्याला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये खोक्या भोसलेला इकडं गुन्हेगार म्हणून सिद्ध व्हायचं बाकी, मात्र त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्यानं प्राण्यांची शिकार केलेली आहे. काळवीट, हरिण, मोर, सस्यांची त्यांनी शिकार केलेली आहे. पैशांचा माज व्हिडिओमधून समोर येत असतो. अमानुष पद्धतीनं तरुणाला मारहाण केल्याचंही समोर आलेलं आहे आणि आता वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत थेट तिथं त्यांना त्याचा शीश महल, त्याचा हा ग्लास हाऊस थाटल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. संपूर्ण काचेचं असं हे घर आहे आणि याच घरामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट केले गेलेले आहेत, ज्या ठिकाणी मैफिली रंगायच्या आणि ज्या प्राण्यांची शिकार व्हायची त्याच प्राण्यांचं मांस इथे आणून शिजवलं जायचं. आणि या पार्ट्या, या मैफिली रंगवण्यासाठी त्यांचे आणखीन कोण कोण साथीदार होते, कोण कोण या खोक्यासोबत होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
खोक्याला कुणी साथ दिली, त्याच्या बरोबर कोण साथीदार होते आणि त्याच्यावर नक्की कुणाचा वरदहस्त आहे, या सर्व गोष्टींचा तपास करणं महत्त्वाचं ठरत आहे. खोक्या भोसलेच्या घरावर कारवाई होतानाची दृश्य आपण पाहतोय. 7 दिवसांची नोटीस दिली होती, कोणतंही उत्तर आलं नाही. त्यानंतर आता त्याचं घर जमीनदोस्त केलं जात आहे. माधव, आपण पाहिलेलं आहे की खोक्या भोसले यानं ज्या पद्धतीनं त्याचा एक दहशत या संपूर्ण विभागामध्ये निर्माण केली होती, तर अर्थातच त्याच्याबरोबर अनेक साथीदार असणार. त्या साथीदारांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे का, ज्यांच्याकडून त्याच्याविषयी अधिकची माहिती कळू शकेल? अद्यापर्यंत त्याचा जो कोणी साथीदार आहे किंवा त्याच्या सोबतीला आतापर्यंत जे कोणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते त्या संदर्भातली तपास पोलीस करतायत. बीड पोलिसांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्याला अरेस्ट करता येत नाही त्याचे धागेदोरे सापडता येत नव्हते. आता त्याला अरेस्ट केल्यानंतर तिकडे प्रयागराज पोलिसांकडची सगळी सिस्टीम जी आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला आज पुण्यामध्ये रात्री 6च्या सुमारास, म्हणजे थोड्याच वेळात तो पुण्याच्या विमानतळावर आणलं जाईल आणि तिथून तो बीड आणि शिरूरला येईल. त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय, कारण त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या सोबतचे लोक फरार होऊ शकतात किंवा ते सुद्धा पोलिसांपासून दूर जाऊ शकतात किंवा ते सापडू शकणार नाहीत याची भीती पोलिसांना आहे. आणि त्यामुळं आपल्याला मी जी माहिती घेतली आहे त्यावरून असं लक्षात येतं की काही जण त्याच्या संपर्कात असलेली लोक पोलिसांच्या नजरकैदेत सुद्धा असू शकतात. कारण पोलिसांनी सगळ्यांना वॉच ठेवलेला आहे की जर समजा त्याच्यामध्ये त्यांनी जर जबाबामध्ये नाव दिलं किंवा चौकशीमध्ये समोर आलं तर त्याला लगेच अटक करू शकतात किंवा ताब्यात घेऊ शकतात. कारण ह्या सगळ्या चौकशीमध्ये जी नावं आलेली त्या सगळ्यांची नावं ट्रेस झाल्यानंतर ते कुठं आहेत हे सगळं पोलिसांनी करून ठेवल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळं हा खोक्या उर्फ सतीश भोसले जेव्हापासून ही सगळे कारनामे करत होता त्या कारनाम्याच्या वेळेस कोणीही त्याची तक्रार करण्यासाठी धजावत नव्हतं. पण मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी ढाकणे कुटुंबियांना हरणारा मारू नको म्हणून ज्यावेळेस प्रतिकार केला त्यावेळेस त्यांना जबर मारहाण केली होती. ती मारहाण बघितल्यानंतर अक्षरशः थरकाप उडतो आणि तितका संताप येतो. आणि त्यानंतर मात्र पोलीस आणि वन विभाग हे दोघे अलर्ट झाले. सुरुवातीला पोलिसांकडे कारवाई झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर पोलीस अलर्ट झाले होते. पण हा सगळा कारनामा त्याचा की एका वन विभागाच्या जमिनीवर तो आपलं स्वतःचं घर थाटतो, ऑफिस थाटतो, लोकांना मेजवान्या देत असतो, बड्या लोकांची बडदास्त करत असतो. हे सगळं लक्षात आल्यानंतर मग वन विभागाचं लक्ष गेलं आणि वन विभागाने चौकशी केल्यानंतर त्या शिरूरमधल्या गट नंबर 51 मध्ये तो अवैधरित्या त्या जमिनीवर स्वतःचं घर बांधलं होता. शीश महाल सारखा त्यांनी महाल उभा केला होता. आता तोडता वन विभागाच्या JCBच्या कर्मचाऱ्याला सुद्धा नाकीनऊ आल्यासारखं दिसतंय. कारण इतकं मोठं बांधकाम केलेलं होतं, जणू काही शहरातला एखादा बंगला असतो, एखादा परिसर फार्म हाऊस असतो तशा पद्धतीनं ते सगळं बांधकाम केलं होतं. कोट्यवधी लाखो रुपये त्या बांधकामासाठी खर्च केल्याचं दिसतं आहे. नुसता ग्लास काच दिसतो आहे आणि महागड्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. हे सगळं करताना त्यांनी एक मोठा हॉल उभा केलेला आहे. आता तो पूर्ण पाडलेला आहे, आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय. तो हॉल पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे. त्याच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी जी जागा होती त्या पार्किंगला वेगवेगळे शेड करण्यात आले होते. त्यासाठी मोठमोठे लोखंडी बॅरिकेड्स लावलेले आहेत, ते सुद्धा तोडून टाकले आहे. त्यासोबतच त्यांनी किचन तयार केलं होतं. किचन इतकं की हॉटेल जणू एक हॉटेलचं किचन असतं त्याच्या पद्धतीनं त्या किचनमध्ये सगळी साधनं होती. आणि त्या किचनमध्ये तो जो कारनामे करायचा ना की वेगवेगळी हरणं असेल, मोर असतील, ससे असतील, घोरपडी असतील, अशा वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून तिथं ते मांस तिथे शिजवायचा आणि तिथं त्याची मेजवानी सगळ्या द्यायचा, तो स्वतः खायचा. आणि त्यामुळं त्याला पोचणारे खूप होते असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता एक तक्रारदार समोर येतील, पण जे तक्रारदार आहेत, जे आता साक्षीदार असतील, ते गुप्त साक्षीदारांची संख्या जास्त असू शकते. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये गंभीर गुन्हे जर त्या खोक्या सतीश उर्फवर लावला तर तो काही वर्ष जेलमध्ये राहू शकतो. नाहीतर थोड्या दिवसात तो जामिनावर बाहेर पडला तर मग ज्यांनी साक्षी दिली आहे त्याला अडचण होऊ शकते अशी काही जणांची भीती आहे. त्यामुळं जमेल तसं त्याचे जे कारनामे आहेत ते पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती मिळते आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाईचा पहिला टप्पा आहे. म्हणजे त्याला मोठा झटका बसणार आहे की आतापर्यंत त्याला असं वाटत होतं की सगळी यंत्रणा म्हणजे प्रशासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, वन विभाग असेल, सरकारी यंत्रणा असेल ती आपल्यासाठी काम करत होती, आपलं भलं बघत होती, आपल्याला कोणीच हात लावत नव्हते. आता त्याचा एक माज होता आणि तो माज आता उतरवलेला आहे.
वन विभागाने कारवाई केली, अजून पोलीस तर कारवाईला सुरुवात करायची आहे. ती पोलिसांच्या मदतीने ही सगळी कारवाई झाल्यानंतर त्याला धक्का बसणं ही 100% खरं आहे. पण त्यासोबतच आता मी त्याची वहिनी, त्याचा भाऊ, त्याची बायको ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्याची शक्यता आहे. कारण वन विभागाने या तिघांच्या नावानं नोटीस पाठवलेली आहे, 7 दिवसामध्ये सगळं काढून टाका. पण ते काही काढली नाही, कोणी त्याचं उत्तर सुद्धा दिलं नाही. त्यामुळे थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे. नक्कीच आता आता ही कारवाईला कारवाई इथं झाल्यानंतर सुरुवात वन झालेली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे गुप्त साक्षीदार मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकतात, कारण की आधी सुद्धा ज्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर त्यानं वार केलेला आहे, त्यांना मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे. तर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागाचा बुलडोझर फिरतोय. खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावामध्ये असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला असून वनविभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आता वनविभागानं ही धडक कारवाई केलेली आहे. याआधी वनविभागानं त्यांना नोटीस पाठवली होती, मात्र गेल्या 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर या नोटीसीला नाही आलं आणि त्याचमुळे अखेर वनविभागानं हा बुलडोझर फिरवला. खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा सर्वात पहिले दाखल झाला. त्यानंतर त्याच्या घरावर वनविभागानं धाड टाकली होती आणि या धाडीमध्ये धारधार शस्त्र, जाळी, वाघूर अशा अनेक गोष्टी, ज्याने प्राण्यांची शिकार केली जाते अशा गोष्टी वनविभागाला आढळून आलेल्या. प्राण्यांचं मांस देखील पोलिसांना इथं आढळलं. खोक्याने शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केला असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केलेला आहे. तसेच याच शीश महलमध्ये ग्लास हाऊसमध्ये हरणांच्या पार्ट्या रंगत होत्या आणि हरणांच्या पार्ट्यांचे अवशेष सुद्धा सापडले असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. एकूणच खोक्याचा पाय हा अधिकच खोलात आहे. अनेक कारणामे त्याच्या समोर येत आहेत. व्हिडिओपासून सुरुवात झाली आणि आता वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत खोक्याने थेट तिथे त्याचा शीश महल ग्लास हाऊस थाटलं होतं. घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा होत्या. कोट्यवधींचा खर्च या घरावर करण्यात आल्याचा अंदाज आहे. या घरामध्ये एक विशेष असं किचन होतं. या किचनमध्ये हरणाचं, मोराचं मांस ठेवण्यासाठी विशेष असे फ्रीज असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. याच घरामध्ये हरणांच्या पार्ट्या रंगायच्या आणि त्याचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत. ज्या साहित्याने तो या सर्व प्राण्यांची शिकार करायचा ते साहित्य, जाळी याचा अनेक हत्यारं, ज्याने शिकार केली जायची ती हत्यारं इथं सापडलेली. त्यामुळे खोक्या भोसले याच्यावर वरदहस्त नक्की कुणाचा? इतक्या मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हत्या करून, मारहाण करून, वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून अजून सुद्धा तो मोकाट कसा फिरत होता, त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. सतीश भोसलेला कालच अटक करण्यात आलेली आहे. प्रयागराजहून पोलीस त्याला घेऊन आता बीडच्या दिशेनं रवाना झालेले. उद्या शिरूर बीडमध्ये त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल आणि न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर काय कारवाई होते, काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खोक्या भोसलेच्या घरावर आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. खोक्या भोसलेसह त्याची पत्नी, त्याची वहिनी आणि भाऊ सुद्धा निशाण्यावर आहेत, कारण की इतकं मोठं प्रस्थ त्यानं निर्माण केलं होतं. अर्थातच अनेक लोकांची मदत त्यानं घेतली असतात आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याच्या कुटुंबियांचाही कुठेतरी समावेश आहे का, त्याच्या मित्रांचा, त्याच्या साथीदारांचाही काय समावेश आहे, नक्की काय रोल होता हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे आणि या बुलडोझरची कारवाई आपण पाहतोय. वनविभागानं ही कारवाई वेळीच केली असती तर अनेक वन्य प्राण्यांचे प्राण वाचले असते अशी सुद्धा प्रतिक्रिया समोर येते. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत. माधव, खोक्याला काल प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली. बीडच्या दिशेने आता तो रवाना झालेला आहे. उद्या न्यायालयामध्ये नक्की काय घडू शकतं? उद्या बीड मध्ये आणल्यानंतर त्याची सुरुवातीला पोलीस चौकशी करणार आहेत. चौकशीच्या वेळेस शिरूरला सुद्धा घेऊन जातील, जिथे आता ही मोठी कारवाई वन विभागाने आणि पोलिसांनी संयुक्तरित्या सुरू केलेली आहे. त्याचा जो पहिला अड्डा होता तो पूर्णतः उद्ध्वस्त केल्यानंतर जी माहिती पोलिसांच्या समोर आहे त्या संदर्भातली सगळी माहिती चौकशी तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर सकाळी विशेष सुट्टीचा दिवस असताना सुद्धा विशेष कोर्टामध्ये सादर केलं जाईल आणि त्यानंतर 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे आणि या सगळ्या अनुषंगाने संपूर्ण तपास केला जाईल. आता तू जसं म्हणाली की वन विभागाने यापूर्वी त्याच्यावर जर कारवाई केली असती तर हजारो, एक दोन नाही तर हजारो वन्यजीवाचं नुकसान झालं नसतं किंवा त्यांचा मृत्यू झाला नसता. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेला वन विभाग सुद्धा जबाबदार आहे. त्यांची कुठंतरी डोळेझाकपणा कारनामा समोर आलेला आहे असे दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो माज आहे तो इतका वाढला नसता
असंही म्हणायला हरकत नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे हे स्पष्ट झालेलं आहे. जी नक्कीच आता त्याला माधव, आपण मगाशी प्रयागराजमधून सांगितलं त्याप्रमाणे हे संपूर्ण प्रस्थ निर्माण करण्यामध्ये त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याची साथ दिलेली असू शकते. पत्नी, वहिनी आणि भावावर सुद्धा कारवाई होऊ शकते. या तिघांचा काही पत्ता लागलेला आहे का? ते तिघं पोलिसांच्या ताब्यात त्यांना घेण्यात येणार आहे का? त्यांच्याविषयी काय अधिकची माहिती आहे? आता चौकशी सुरू झाल्यानंतर एक पोलिसांच्या ताब्यात येतील, पोलीस अटकही करतील. ही शक्यता नाकारता येत नाही, कारण आता गुन्हा फक्त खोक्यावर झालेला आहे. नक्कीच 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 या संपूर्ण प्रकरणावर आपलं असंच लक्ष असू द्या. माधव, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर खोक्याच्या घरावर अखेर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे आणि कारवाईचे दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतोय. दरम्यान खोक्यावर नक्की काय काय कारवाई होते या संदर्भातली अपडेटेड माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. आपल्याला इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या पाहूयात. सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. प्रयागराज कोर्टानं खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे. उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक करण्याआधी 6 दिवस कुठे याची माहिती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्याभाई पुण्याला पळाला. तिथून अहिल्यानगर, संभाजीनगर असा प्रवास करत तो प्रयागराजला पोहोचला. त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बीड जिल्ह्यातील कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. कोर्टामध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. तर 40 ते 50 गुंडांनी हातात शस्त्र घेऊन भिसे कुटुंबियांवर हल्ला केला. मारहाणीत भिसे कुटुंबीय गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीडमधील मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यात मार खाणाराच मारकुटा निघाल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर याने मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. दरम्यान ओंकार सातपुतेला खिंडकरने मारहाण केली होती आणि आता ओंकार सातपुतेच मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. दादा खिंडकर पिंपळनेर पोलिसांना शरण आलेला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून खिंडकर धनंजय देशमुखांचा साडू आहे. एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी ठाण्यामध्ये दादा खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या. धाराशिवच्या परांड्यातील सिसरावमध्ये जिल्हा परिषद शाळेची मोठी दुरवस्था झालेली आहे. वर्गाच्या खोल्यांना अक्षरशः तडे गेलेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष, त्यामुळे पालक आक्रमक झाले असून शाळेच्या दुरुस्तीची मागणी केली जाते. हिंगोलीच्या बाळापूरमध्ये 2 गटात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर तुफान दगडफेक झालेली आहे. त्यामुळे आता एकाच गावामध्ये गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दगडफेक करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफिसमध्ये दारू पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका बसलाय. सामच्या बातमीनंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयामध्ये दारूची पार्टी करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना घरी बसवण्यात आलंय. आणि आपण आता ही कारवाई बघतोय. खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. हाच तो ग्लास हाऊस, हाच तो शीश महाल जो वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत खोक्यानं बांधलेला होता आणि आता अखेर त्याला जमीनदोस्त करण्यात येते. बुलडोजर त्याच्यावर फिरवण्यात येतोय. काचेचा असा बाहेरच्या बाजूने काचेचा असा संपूर्ण महाल त्यानं उभा केला होता. लाखोंचा खर्च यासाठी त्यानं केला होता. हे लाखो रुपये त्याला नक्की कुठून मिळाले, नक्की कोणता त्याचा धंदा होता, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. खोक्या भोसलेचा माज आपण अनेक व्हिडिओमधून समोर पाहिलेला आहे. पैसे उडवतानाचा त्याचा व्हिडिओ, मारहाण करतानाचा त्याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. त्याच्या घरामध्ये जेव्हा धाड टाकण्यात आली होती त्या धाडीमध्ये अनेक प्राण्यांचे अवशेष सापडले, त्यांचं मांस सापडलं आणि या प्राण्यांची ज्या पद्धतीने, ज्या हत्यारांनी
शिकार करण्यात येते ती हत्यारं सुद्धा सापडली आणि याच घरातून ती हत्यारं सापडली होती. दरम्यान आता या घरावर कारवाई करण्यात येते, कारण की 48 तास उरकून गेलेले आहेत. नोटीस बजावलेली होती, मात्र कुठलंही उत्तर आलं नाही आणि आता अखेर या घरावर बुलडोजर चालवत खोक्याचा माज वन विभागाकडनं उतरवला जातोय. खोक्या भोसलेनं हा संपूर्ण बंगला इथं बांधलेला होता. या बंगल्यामध्ये आलिशान असा मोठा हॉल होता. खोक्या भोसलेच्या घराच्या आतली दृश्य आपण पाहतोय. घराच्या आतमध्ये काय आहे ही दृश्य आता आपल्याला दिसत आहेत. याच घरातून अनेक प्राण्यांचं मांस जप्त करण्यात आलं होतं. याच घरामध्ये हरणांच्या पार्ट्या रंगायच्या. याच घरामध्ये मोठं किचन होतं, ज्या किचनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस स्टोअर करून ठेवण्यासाठी, फ्रीज करण्यासाठी वेगवेगळे फ्रीज होते. याच घरामध्ये मोठमोठ्या लोकांची, राजकारण्यांची उठबस होती असा दावाही करण्यात येतोय. आणि आता अखेर खोक्या भोसलेच्या या घरावर वन विभागानं बुलडोजर चालवलेला आहे. हे घर वन विभागाच्या जमिनीवर त्यानं बांधलेलं होतं. ही जमीन त्याच्या स्वतःच्या मालकीची नव्हती आणि या जमिनीवर त्यानं अवैधरित्या, अनधिकृतरित्या हे घर बांधलेलं होतं आणि आता अखेर या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. जमीनदोस्त हे घर केलं जात आहे. एका बाजूला प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक करण्यात आलेली, दुसऱ्या बाजूला त्याला अवैधरित्या बांधलेल्या बंगल्यावर सुद्धा बुलडोजर चालवण्यात येतोय. खोक्या भोसलेच्या घराच्या आतली दृश्य आपण पाहतो. या घराच्या आतमध्ये त्यानं मोठा हॉल बांधलेला होता. एक विशिष्ट पद्धतीचं किचन त्यानं बनवलेलं होतं, जिथे वेगवेगळ्या पद्धतीचं मांस स्टोअर करता येईल याची व्यवस्था त्यानं केलेली होती. याच घरामध्ये हरणाच्या पार्ट्या रंगायच्या. याच घरामध्ये जंगी पार्ट्या होत होत्या. अनेक प्राण्यांची शिकार करून, निर्घृणपणे त्यांची हत्या करून याच घरात शिजवून त्यांना खाल्लं जायचं. आणि हे घर त्यानं स्वतःच्या जमिनीवर नाही तर वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतरित्या उभारलेलं होतं, अतिक्रमण करत उभारलेलं होतं. आणि आता अखेर वन विभागाला याची जाग आली असून वन विभागानं 2 दिवसांपूर्वी नोटीस धाडली होती. नोटीसीला कोणतंही उत्तर आलं नाही आणि 48 तासांनंतर धडक कारवाई वन विभागाकडनं करण्यात येते. खोक्या भोसलेच्या घरावर अखेर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. खोक्याच्या घरावर बुलडोजरची दृश्य आपण पाहतोय. घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. आता यापुढे खोक्या भोसलेवर आणि त्याच्या साथीदारांवर नक्की काय कारवाई करण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अतिशय आलिशान असं त्याचं घर आपण पाहतोय. मोठा असा हॉल, बेडरूम, किचन असे वेगवेगळे कंपार्टमेंट आपण पाहतोय. बाहेरून शीश महल, काचेचं हे संपूर्ण घर होतं आणि आतमध्ये अनेक सोयी सुविधांनी सुसज्ज असा त्याचा बंगला, मात्र स्वतःच्या नाही तर वन विभागाच्या जमिनीवर त्यानं बांधलेला होता. दरम्यान हा बंगला बांधण्यासाठी त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून, नक्की काय काम हा खोक्या भोसले करत होता आणि कोणत्या कामाच्या माध्यमातून कोट्यवधींची रक्कम त्याच्यापर्यंत पोहोचत होती, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पार्ट्या नक्की कुणाला दिल्या जायच्या, कुणाच्या ताटात हरणाचं मटण वाढलं जायचं, कोण राजकारणी या खोक्या भोसलेच्या वर व्रदस्त ठेवू नये आणि इतके दिवस त्याच्या कारणामांचा पत्ताही लागू दिला नाही, कोणती कारवाईही करण्यात आली नाही, याला कारणीभूत नक्की कोण आहे हे सगळं पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या खोक्या भोसलेला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल.
खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. खोक्याच्या घरातलं संपूर्ण साहित्य बाहेर फेकण्यात येत आहे. खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवला असून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत त्यानं हे घर उभारलेलं होतं आणि याच घरामध्ये अवैधरित्या ज्या प्राण्यांची हत्या केली होती, निर्घृणपणे त्यांची शिकार केली होती, त्यांचं मांस आणून शिजवलं जायचं, जंगली पार्ट्या व्हायच्या, या घरावर अखेर आता कारवाई करण्यात आलेली. एका बाजूला खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली, तर दुसऱ्या बाजूला त्यानं अवैधरित्या उभारलेल्या या बंगल्यावर कारवाईही करण्यात येते. दरम्यान उद्या आता त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पुढची नक्की रणनीती काय असेल, पुढचं पाऊल वन विभाग आणि पोलिसांचं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान खोक्या भोसले विरोधात अनेकांनी साक्ष दिलेली आहे. काही जणांनी जेव्हा त्याच्यावर आरोप केले तेव्हा खोक्या भोसलेनं त्यांना मारहाण केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळे आता खोक्या भोसलेचे साथीदार नक्की कोण आहेत, खोक्या भोसले इतकं पाठबळ देणार आहे, त्याचे मित्र नक्की कोण आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर फिरलेला आहे. खोक्या भोसलेच्या शिरूर कासार या गावात त्यानं अवैधरित्या वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत हे घर बांधलेलं होतं. कोट्यावधींचा खर्च या घरासाठी केलेला दिसतोय. आपण पाहू शकतो फॉल सिलिंग बसवलेली आहे, LED लाईट्स आहेत, AC आहे, आतमध्ये एक परिपूर्ण सोयींनी सुसज्ज असं किचन आहे. धाराशिवमध्ये 9 कारखान्यांची धुरांडी बंद करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे आता ही कारवाई करण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट ओढावलेलं आहे. पाणी संकट दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधींचा निधी खर्च करण्यात आला. गावांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे, मात्र अनेक गावांचा पाणी प्रश्न कायम आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या. ऐन सणासुदीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे. कैलास नागरे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी त्यांनी 3 पानी सुसाईड नोटही लिहून ठेवलेली आहे. शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी मिळत नसल्यामुळे कैलास नागरेंनी टोकाचं पाऊल उचललंय. नागपूर शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये राडा झाला. सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या MSF जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला. पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी केलेला आहे. तर अजनी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या तक्रारीवरून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील बणी शहराच्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला. सदाशिवनगर भागामध्ये अंगावर काटा आणणारी अशी घटना आहे. हा चिमुकला सायकलवर खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला केला. प्रसंगावधान राखत या चिमुकल्यानं स्वतःला वाचवलं. ही घटना CCTVत कैद झाली आहे. यवतमाळमध्ये काही महिन्यांपासून मुख्य चौकांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचतंय. वाहन चालकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे रस्त्यांवर अपघाताची शक्यता वर्तवली जाते. तसंच खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जाते. अकोल्यातील तापमानाचा पारा 40 डिग्रीच्या पार गेलेला आहे. पुढील 3 दिवस उष्णतेची लाट जास्त राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात सातत्याने वाढ होते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या. नाशिक पोलिसांकडून सलग दुसऱ्या दिवशी कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. पोलिसांची 3 पथकं कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत. मात्र कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेला आहे. गोदावरी नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर शंका उपस्थित केली जाते.
नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरामध्ये सातपीर दर्ग्याचं बांधकाम अनधिकृत असल्याचा निकाल हायकोर्टानं दिलेला आहे. नाशिक महापालिकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल देण्यात आलेला आहे. दर्गा अनधिकृत असल्याचे ट्रस्टकडे पुरावे नसल्याचं समोर आलेलं आहे. मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर पोहोचलाय. तापमानामध्ये वाढ झाल्यानं नाशिककरांना उन्हाचे चटके बसतायत. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये. गरज नसल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असं प्रशासनाकडनं आवाहन देण्यात आलंय. नाशिकच्या मालेगावमध्ये देवरपाडे गावामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या मक्याच्या चाऱ्याला आग लागलेली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. त्यामध्ये 4 ते 5 ट्रॉली चारा जळून खाक झाला. या आगीमुळे शेतकरी योगेश पठाडेचं मोठं नुकसान झालं. आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या. भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघांवर जादू टोण्याचा प्रयोग करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी लष्कर न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे समोर आले. सतीश वाघांची अपहरण करून हत्या करण्यात आलेली. या प्रकरणी आता अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केली आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. मोशीत 2 गटाच्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं 3 दुचाकी आणि 1 4-चाकी वाहनाची तोडफोड केली. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून क्षुल्लक वादातून हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. KSB चौकामध्ये काल दिवसाढवळ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर काही तासांच्या अंतरामध्ये पुन्हा एकदा हा प्रकार घडलाय. पुणे मेट्रो उद्या 9 तास बंद राहणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. होळीनिमित्त मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो नियमित सुरू राहणार आहे. भीमा नदी आता जलपर्णीच्या विळख्यात सापडली. राजगुरुनगर शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यानं भीमेचं रूपच बदललेलं आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यावरही त्याचा परिणाम होतोय. मात्र राजगुरुनगर नगर परिषद याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करते. आता पाहूयात मुंबईतल्या टॉप 5 बातम्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. त्यासाठी आता मराठी सेना एकत्र आलेली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. तशी निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठेवण्यात आली आहे. भाजप आमदार परिणय फुक यांनी एजंट बॉम्ब फोडलेला आहे. विधानसभा अधिवेशनामध्ये प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडनं व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. फुक यांनी या संदर्भात ऑडिओ क्लिपही सादर केलेली आहे. मालाडमध्ये तृतीयपंथीयांनी पाणीपुरी स्टॉलवर राडा केला. पैसे देण्यास नकार दिल्यानं तृतीयपंथीयांनी स्टॉलवरील सामानाची फेकाफेक केली. त्यानंतर संतापलेल्या स्टॉलधारकाने तृतीयपंथीयांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर तृतीयपंथीयांनी तिथून पळ काढलाय. मुंबईतील कांदिवली येथील LIC कंपनीकडनं मराठी भाषेला डावललं जात असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे. त्यामुळे LICने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. LICचा अर्ज हा इंग्रजी भाषेत पण उपलब्ध आहे, पण मराठी भाषेत LICचा अर्ज नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील एकूण पाणीसाठा गेल्या 15 दिवसात 8% अधिक घट झालेली आहे. पाणीसाठा 43% आलाय. वाढत्या तापमानामुळे धरणातील बाष्पीभवन वाढल्यानं पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे मुंबईकरांना आता होळी आणि धुळवडी पासूनच पाणी जपून वापरावं लागणार आहे.
आता पाहूया ठाणे पालघर मधल्या टॉप 5 बातम्या. 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्या. 10 मार्चला ही घटना घडली. विरार पश्चिमेच्या बोळींज नानभट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये ही घटना घडलेली. संबंधित शिक्षिकेनं 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सिडको लॉटरी धारकानं साम हेल्पलाईनवर व्यथा मांडलेली आहे. विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रामध्ये तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केला. कार्पेट एरियामध्ये बदल झाल्याचं त्यांनी म्हटलं असून जाहिरातीमध्ये वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवला. मात्र इरादापत्रामध्ये क्षेत्राचं घर हे 251.92 चौरस फूट असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. मुंबई हायकोर्टानं याबाबतचा निर्णय राखून ठेवला. या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही यावर आता कोर्ट निकाल देणार आहे. भिवंडीच्या खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे परिसरातील महिलांनी थेट ग्रामपंचायत गाठलेली आहे. ग्रामपंचायतीमध्ये हेतुपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळेस नागरिकांनी केलेला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोलीमध्ये डम्पिंग ग्राउंडला काल आग लागली होती. अजूनही आग धुमसते. पेटेला कचरा JCB आणि पोकनेलच्या सहाय्यानं बाजूला करण्याचं पालिकेकडनं काम सुरू करण्यात आलंय. तरीही आग अजून भडकत चाललेली. तसेच धुराचे लोट सर्वत्र पसरल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. 7/12 उतार्यांवर सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. कारण आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार आहेत. एका 7/12 उतार्यामध्ये अनेक खातेदार आल्यानं त्याचे पोट हिस्से तयार केले जातात आणि या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना मात्र एकच 7/12 उतार्यावर अवलंबून राहावं लागतं. मात्र आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार असल्याचं समजतंय. दरम्यान यामुळे आता खातेदारांमधला तसंच भावकीतला वाद मिटण्यास मदत होईल. राज्यातील 12 तालुक्यांमधील 1081 गावांना प्रायोगिक तत्वावर लवकरच पोट हिस्स्यांचे नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार आहेत. एका 7/12 उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से होतात. प्रत्येक 7/12च्या पोट हिस्स्याची मोजणी आणि नकाशा आता मिळेल. यामुळे जमिनीची नेमकी हद्द कळेल आणि हद्दीवरून होणारे वादही टळतील. खरेदी विक्रीसाठी इतर खातेदारांच्या संमतीची गरजही भासणार नाहीये. तर पोट हिस्सेदारांना बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल.